हॅलो नमस्कार। तर ह्या व्हिडिओमध्ये मी इथं घरच्या घरी तुम्ही लेयर कट कशा प्रकारे करायचं हे दाखवलेलं आहे। तर तुम्ही इथं व्हिडिओ आहे तो इथं शेवटपर्यंत नक्की पहा। मी सुद्धा हा जो कट आहे तो पहिल्यांदाच करत आहे, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला तशा प्रकारे इथं कट झालेला आहे किंवा नाही हे तुम्हालाच समजेल। तर मी सुद्धा इथं माझ्या केसांमध्ये कोणतीही स्टाईल करते वेळी एकच स्टाईल करत असते, त्यामुळे मी काहीतरी नवीन असं कट करायचं ठरलं। मी YouTube वरती सर्च केले व्हिडिओ कशा टाईप इथं हेअर कट आहे तो इथं करायचा, हेअर्स कशा प्रकारे हेअर्सना नवीन लुक द्यायचा, तसंच बटरफ्लाय खूप सारे व्हिडिओज इथं भरलेत YouTube वरती, खूप सारे असे व्हिडिओज आहेत। मी सुद्धा खूप असे व्हिडिओ पाहिलेले आहेत, पण सगळ्यांमध्ये सिमिलर स्टेप आहेत, पण काही व्हिडिओ आहेत ते इथं खरंच खूप छान त्याचा रिझल्ट आलेला आहे, त्यामुळे मी हे तुमच्या बरोबर शेअर करत आहे। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि मी सुद्धा पहिल्यांदाच ट्राय करत आहे। जर इथं केस धुवून घेतलेला आहे, केस आहे तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, तेलकट केसामध्ये हेअर कट करायचं नाही। तर केस कट करण्यासाठी तुम्हाला कोणकोणते प्रोडक्ट लागणार आहेत, तर मी इथं एक रबर बँड घेतलेला आहे, त्यानंतर मी कंगवा घेतलेला आहे आणि एक तुम्ही धार असलेली कात्री घ्यायचं आहे, मंड कात्री घ्यायचं नाही इथं। त्यानंतर मी इथं सिरम घेतलेला आहे, तुम्ही सिरम किंवा ॲलोवेरा सुद्धा तुमच्या केसांवरती लावला तरी सुद्धा चालतं, नाही तर तुम्ही पाणी आहे ते स्प्रे करून तुमच्या केसांवरती अप्लाय केला तरी सुद्धा चालतं। तर इथं अशा प्रकारे तुमचे हेअर्स आहेत ते त्यामध्ये अशा प्रकारे तुमचे हेअर्स आहेत ते इथं तुम्ही बांधून घ्यायचं आहे। तुमच्या दोन्ही भुयांच्या मध्ये इथं बो आहे तो इथं फिट करून घ्यायचा आहे आणि तुम्ही स्वच्छ असं केस आहे ते पूर्णपणे विंचरून इथं बांधायचं आहे। मला सुद्धा हे हेअर कट करताना खूप भीती वाटत आहे, कारण की तुम्हाला तर माहित आहे केस किती इम्पॉर्टंट आहेत आजकाल, तरी सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे। मला इथं हेअर कट मी इथं थोडंच हेअर कट करणार आहे, खूप जास्त करणार नाही। इथं मी 3 स्टेपमध्ये घेणार आहे। ही आहे ती पहिली इथं तुम्ही पाहू शकता माझे जे खालचे केस आहेत ते खूप असं डॅमेज झालेले आहेत आणि व्यवस्थित दिसत सुद्धा नाहीत। तर सर्वात आधी मी इथं केसांना पाणी लावून घेतलेलं आहे, अप्लाय केलेला आहे। अशा प्रकारे मी इथे एक गो घातलेला आहे, त्यानंतर खाली एक गो घालायचा आहे। आता मी इथून हेअर कट आहे ती कट करणार आहे, हेअर्स आहे ते। तुम्ही इथं केस कट केल्यानंतर अशा प्रकारे झिगझॅग मध्ये तुमचे केस आहेत ते पुन्हा एकदा इथं कट करून घ्या, म्हणजे चांगला लुक येतो हेअर्सना। जर तुमचे केस खूप जास्त लांब असतील तर तुम्ही प्लीज रिस्क घेऊ नका, तुम्ही पार्लरमध्ये जाऊन करा। आता इथं फर्स्ट स्टेप आहे ती कंप्लीट झालेली आहे। फर्स्ट स्टेपमध्ये खूप प्रमाणात लेयर्स येत नाहीत। इथं मी टोटली जे पार्लरमध्ये करतात ती इथं डिफरंट स्टेप असतात आणि मी इथं घरी केलेलं आहे आणि मी थोडेच केस इथं कट केलेलं आहे। मी इथं खूप प्रमाणात डीप लेयर कट करत असते, तर मला खूप प्रमाणात इथं लेयर्स आलेले असते माझ्या केसांना। सेकंड स्टेपमध्ये कानाच्या पाठीमागून तुम्ही केस घ्यायचा आहे, तर इथं पाठीमागचे केस घ्यायचं नाहीत। मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही हेअर्स आहेत ते इथं 2 भागामध्ये डिवाइड करायचं आहे आणि तुमचे केस आहेत ते पुन्हा एकदा तुम्ही अशा प्रकारे बांधून घ्यायचं आहेत। मी इथं 4 स्टेपमध्ये जे हेअर्स आहेत ते इथं मी कट केले असते, तर माझे केसांना खूप प्रमाणात लेयर आले असते, पण हे सुद्धा लेयर कट आहे मी जो केलेला आहे तो तर मला इथं आवडलेला आहे। मी थर्ड स्टेप आहे ती इथं मला खूपच आवडलेली आहे। मी पुन्हा एकदा जर तुम्हाला हा जो व्हिडिओ तुम्ही बघितला असाल आणि तुम्हाला वाटत असेल की मी आणखी थोडं तुम्हाला जर वाटत असेल की मी परत एकदा हा जो व्हिडिओ आहे तो अपलोड करावा, तर प्लीज तसं कमेंट करा। मी इथं परत एकदा ही जी स्टेप आहे ती पुन्हा एकदा थोडेसे जास्त केस कट करून मी अपलोड करेन। मी सुद्धा इथं फर्स्ट टाइमच ही जी हेअर कट आहे ती केलेली आहे, पण इथं मी आणखी थोडं हेअर्स आहे ते कट केले असते तर माझ्या केसांना परफेक्ट असं लेयर्स आलेले असते। थर्ड जी स्टेप आहे ती तर मला आवडलेली आहे, कारण की माझ्या केसांना मी केस सोडल्यावर कोणतीही स्टाईल नव्हती माझ्या केसामध्ये आणि माझा फेस आहे तो खूपच मोठा असल्यामुळे एक कोणतंही चांगला असा लुक येत नव्हता। इथं सेकंड स्टेपमध्ये सुद्धा तुम्ही लेयर्स पाहू शकता, इथं अर्ध्यापासून इथं लेयर्स बनलेले आहेत। इथं थर्ड स्टेप आहे ती सुद्धा सेमच आहे, फक्त इथं कानाच्या पुढचे जे हेअर्स आहेत ते घ्यायचं आहे।
केस आहे इथं तुम्ही दोन्ही भुयांच्यामध्ये सेम स्टेप इथं बांधून घ्यायचा आहे, बो घालून घ्यायचा आहे. पण तुम्ही इथं स्टेप्स करताना तुमचे केस आहे ते व्यवस्थित गुंता वगैरे काढून मग इथं विंचरून घ्यायचं आहे आणि बो घालून घ्यायचा आहे. त्यानंतर मी अशा प्रकारे 2 बो इथं घालून घेतलेला आहे आणि खालचे हेअर्स आहेत ते मी इथं कट करून घेत आहे. इथं तुम्ही पाहू शकता केसांना आहेत ते इथं लेयर्स आलेले आहेत, पण इथं मी व्यवस्थित केस आहेत ते पुन्हा एकदा मी इथं कट करून घेत आहे. इथं तुमचे केस जर लांब असतील तर आणि तुमचे केस आहेत ते पटकन वाढत नसतील तर तुम्ही प्लीज इथं रिस्क घेऊ नका. तुम्ही पार्लरमध्ये जाऊन केस कट करून घ्या. नाहीतर मी जी तिसरी स्टेप सांगितलेली आहे ती तुम्ही इथं ट्राय करू शकता. तुमच्या हेअर्सला तर तुमच्या फेसवरती एक सूट होईल असा हेअर कट तुम्हाला मिळतो. ह्या हेअर कटमुळे माझा जो फेस लुक आहे थोडासा चेंज झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही काय इथं सबस्क्राईब करणार नाही मला माहीत आहे, पण मी सुद्धा इथं तुम्हाला सांगायचं काय मी इथं सोडत नाही. तुमचं सबस्क्राईब आणि लाईक असतात ते इथं मला थोडंसं मोटिवेट करतात. आणखी थोडं मी इथं युजफुल व्हिडिओ बनवण्यासाठी मी मोटिवेट होते, पण तुम्ही काय तसं करत नाही. पण असू दे, तुम्ही व्हिडिओ तर शेवटपर्यंत नक्की पाहत जावा.